येऊ द्या. वसुदेवजी पाटील साहेबांच्या वतीने सन्मान केला जातोय. त्यांच्या माध्यमातून 5000 रुपयाची भरीव देणगी या स्पर्धेसाठी आलंय. त्यांचे मनपूर्वक आभार असेल. चला मॅचला सुरुवात होईल आणि खार्डी एक 12th मॅन, एका बाजूने रमाकांत अँड सागर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. यश हा गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला होतंय सुरुवात. पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेस डॉट बॉलने सुरुवात केली जाते. यश एक छोटा गोलंदाज, युवा गोलंदाज, चांगली गोलंदाजी करतोय. डॉट बॉलने सुरुवात होतोय. 3 षटकाचा हा सामना असेल. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण पाहू शकतात. धावसंख्येचा श्रीगणेश झाला नाहीये. पहिला डॉट बॉल येतोय. गोलंदाज पुन्हा एकदा यश, समोर रमाकांत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न, लॉंग चेस करावं लागलं. यावेळेस 2 धावा अगदी सहज परिपूर्ण केल्या जात आहेत. तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथे खराब फेकी जरूर पाहायला मिळेल. तत्पर 2 धावा अगदी परिपूर्ण झाल्यात आणि 2ने श्रीगणेश होतोय. कुसमाई खाडी बी या टीमच्या 2 धावा या स्कोरबोर्डवर आपण पाहू शकता. 2 चेंडूच्या समाप्ती अखेर चेंडू फेकून झाला. 2 स्कोरबोर्डवर धावा लागत आहेत. 2. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 3 षटकांचा एकंदरीत हा सामना असेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर यश, पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या चेंडूवर हाच प्रयत्न केला होता, तोही डॉट बॉल गेला होता. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर 2 धावा आल्या होत्या. वेट अँड वॉच करावं लागेल. थोड्याशा धीम्या गतीने चेंडू हाताळण्याचा कारनामा करतोय यश हा गोलंदाज. छोटा पॅक बडा धमाक आपण पाहू शकतात. 3 चेंडूची समाप्ती, 2 धावा या फलकावर. काहीतरी कानमंत्र जरूर दिला जातोय सागरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा डॉट बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळालंय. 4 चेंडू मागे अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. सुरेख गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर आपण पाहू शकता थोडंसं वळण प्राप्त करतोय आणि अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळालंय. आतापर्यंत 4 चेंडू मागे फक्त 2 धावा खर्च केल्यात. आता थोडंसं प्रेशर, दबाव सर्व काही असेल ते रमाकांत या फलंदाजांवर. उलटाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं फंबल झालं. 1 धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. 2 धावा पाहता पाहता पूर्ण केल्या गेल्यात आणि या दुहेरीने धावफलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 या अंकावर. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक सध्या मार्गस्थ आहे. पहिलं शेवटचा बॉल, अंतिम चेंडू असेल. षटक क्रमांक पहिला आहे. यावेळेस मात्र शबलवून खेळण्याचा प्रयत्न, इथे फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक स्वतः कॉटन बॉलची संधी होती परंतु झेल निसटला गेला. 1 धावी परिपूर्ण केली गेली. षटक क्रमांक समाप्त झालाय. 1 यशच्या या ओव्हर्समध्ये धावा आल्यात 5 बिनबाद. पाच धावा या स्कोरबोर्डवर आपण पाहू शकतायत. एकंदरीत पाहायला मिळत आहेत. सुरेख गोलंदाजी केली यश गोलंदाजानं. गोलंदाज मार्कवर येईल. पुन्हा एकदा युवा गोलंदाज मयूर हा गोलंदाज येतो गोलंदाज मार्कवर. पहिलं षटक आपण पाहिले तर फक्त 5 धावा खर्च केल्यात. इकडनं आणखीन 20 ते 25 धावा जोडाव्या लागतील या 2 ओव्हर्समध्ये. सध्या 5 धावा स्कोर काढाव्या लागतात. मयूर गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. समोर रमाकांत. रमाकांत थोडा स्ट्रगल करतोय. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतायत. 1 धावा ऍड केली जाईल. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 6 या अंकावर. 6 रन स्कोर कार्ड विदाउट लॉस एकंदरीत आपण पाहू शकतायत. कुसमाई खार्डी बी प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जातोय. 1 धाव तर एकदा परिपूर्ण होत आहे. बॅटच्या सहाय्याने पंच दर्शवतायत. एकेरीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 या अंकावर. 7 रन्स ऑन द बोर्ड लागलेत आहेत. 7 धावा स्कोरबोर्डवर. सागरला मात्र पहिला चेंडू फेस करताना आपण पाहू शकतात. पहिल्या ओव्हर्समध्ये सर्व चेंडू रमाकांतने फेस केले होते. सागरच्या बॅटमधला पहिलाच चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, इथे फटका फसला गेला आणि लॉंग ऑन रिझन मध्ये सुरेख झेल टिपला गेलाय. सागरचा खेळ समाप्त होतोय. पहिला गडी धक्का लागतोय टीम कुसमाई खाडी बी टीमला 7 या धावसंख्येवर.
थँक्यू. पहिल्या चेंडूवर प्रहार जरूर केला होता. सुरेख अप्रतिम झेल टिपला गेलाय आणि एक गडी बाद केला गेलाय. नवीन फलंदाज जयेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. जयेंद्र नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. थोड्याशा अडचणीत आहे. जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात प्राप्त करता आली नाहीये. आतापर्यंत 7 धावा 1 गडी बाद झालाय. यावेळेस मात्र आखो टप्प्याचा खरपूस समाचार घेतलाय. बिग ब्लास्ट पाहायला मिळतोय. जयेंद्रने मात्र आल्या आल्या षटकार ठोकला गेलाय. 6. थँक्यू. अकरा टप्प्याचा चेंडू होता. त्याचा खरपूस समाचार घेतलाय. 6 ने टीमची टोटल 13 अंकावर जाऊन पोहोचलंय. वाईट बॉल पंच दर्शवतायत. ताकद लावली जाते. जनरलच्या स्ट्रोक मध्ये जरूर पाहायला मिळत आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 14 रन्स ऑन द बोर्ड लागत आहेत. एकांना 35-40 धावा खूप गरजेच्या असतील. षटक क्रमांक सध्या 2 मार्गस्थ आहे. 3 ओव्हरचा हा मॅच आहे. ऑन साईड करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण एका हातामध्ये चांगली फेकी करतायत. एकच धाव असेल. या एकरीनं धाव फलक पुढे जातोय. 15 रन्स 15 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अजून विचार केला तर 2 चेंडू आहेत म्हणजे उर्वरित 8 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 8 मध्ये जवळजवळ 20 धावा इथे उभ्या केल्या जातील का? प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा मॅच टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्ट्रगल करत होता सुरुवातीपासून रमाकांत आणि ते फलंदाजाला परतावं लागते. दुसरा धक्का लागतो टीम कुस्पाई खाडी या टीमला. गॉन. नेक्स्ट मॅच असेल जरीमरी WB अँड सुमित 11 फणसपाडा. या 3 ओव्हर्स नंतर लगेच आपण टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. ते टॉस केला जाईल. धावसंख्या आपण पाहिली तर 15 धावा या स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. शेवटचे 7 चेंडू असतील. दीप हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धावसंख्या 15-15. 15 धावा स्कोरबोर्डवर जी सुरुवात पाहिजे होती सुरुवात प्राप्त झाली नव्हती. पहिल्या ओव्हर्समध्ये फक्त 5 धावा आल्या होत्या. त्यानंतर एक षटकार आला जयेंद्रच्या बॅटमधून. धावसंख्या सध्या 15-15. लॉस ऑफ 2 विकेट्स. दीप येतोय नवीन फलंदाज. शेवटचा बॉल असेल म्हणजे उर्वरित 7 चेंडूचा खेळ शेष आहे. मॅच बॉल येतोय. शेवटचा बॉल. दीप नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या आपण पाहिली तर 15. इकडे एखादा मोठा हवाई स्ट्रोक येईल का की आणखीन एक विकेट प्राप्त करेल गोलंदाज? हो सुरेख अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतंय. षटक क्रमांक समाप्त झालाय. 2 टीमची टोटल 15. 2 गडी बाद. येणारे 6 चेंडू असतील. तत्पूर्वी जाऊया एक छोटासा ब्रेक घेऊया. थँक्यू. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. अंतिम 6 चेंडू असतील. 6 मध्ये 10 ते 15 धावा ॲड कराव्या लागतील. सध्या 15 धावा स्कोर कार्डवर आहेत. इकडनं 1-2 हवाई स्ट्रोक जरूर प्रयत्न करावा लागेल. या दोन्ही बॅटर्सना 6 बॉल आहेत. अंतिम 6 चेंडू. 12 चेंडू नंतर 15 धावा स्कोरबोर्डवर लागल्या गेल्यात. अंतिम षटक आहे आणि या ओव्हर्समध्ये प्रहार करावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा प्रतीक पाटील गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. पुन्हा एकदा सुरेख कामगिरी पाहायला मिळतंय. मात्र युवा गोलंदाज जबरदस्त चमकदार कामगिरी करतायत. सुरेख अप्रतिम. सुमित 11 फणसपाडा अँड जरीमरी WB दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. या बेसमध्ये हुकचा फटका पाहायला मिळतोय. हवेच्या झोतावर चेंडू निघून गेलाय. सीमा रेषा पार. आउट ऑफ पार्क. 6. नायकम कुणाला घाबरत नाही.
पदांशी टीम पोहोचवली गेले 21 या अंकावर. शेवटचे 4 बॉल आहेत. जयेंद्रच्या बॅटमधून हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. 21 रन्स. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी. पंच आमच्या दिशेने वळतायत. वाईट बॉल. धावसंख्या 22 रन्स, 22 धावा, 2 गडी बाद. एकंदर आपण पाहू शकतायत. शेवटचे 4 बॉल आहेत. 4 मध्ये आणखीन 1-2 हवाई सफर डगआउट मध्ये नक्कीच आवाज असेल, परंतु इकडनं विकेट्स प्राप्त करेल का गोलंदाज प्रतीक पाटील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गगनचुंबी फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक त्या झेल खाली आहे आणि इथे चेंडू निघून जाईल. 1 बाउंस, सीमारेषा पार, चौकार 4. तालुका जिल्हा विचारून घे या जगात. थँक्यू. 26 रन, 26 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा यावेळेस क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर लॉंग ऑनच्या डोक्यावरनं खणखणी दमदार षटकार 6. थँक्यू. एक सन्मानजनक स्कोरच्या दिशेने सध्या वाटचाल करते. 2 ओव्हर्समध्ये फक्त 15 धावा आल्या होत्या. त्यानंतर या ओव्हरमध्ये हल्ले चढवले जात आहेत. 4 चेंडू मागे आतापर्यंत 17 धावा खर्च केल्यात. शेवटचे 2 बॉल. हो, डॉट बॉल, डॉट बॉल. शेवटचा बॉल असेल या इनिंगचा. धावसंख्या सध्या 32 धावा, 2 गडी बाद. शेवटचा चेंडू असेल. प्रतीकवर मात्र हल्ले चढवले गेले. 17 धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल असेल. हा इकडनं डॉट बॉल येईल का की एखाद्या मोठा हवाई सफर. 23चं योगदान दिलंय जयेंद्रचं, कौतुक करावं लागेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हा बॉल मात्र सोडणार नाहीये. या षटकाचा विचार केला तर अगदी 23 धावा खर्च केल्यात आणि 3 षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या झाले 38. 39 धावांचा टार्गेट असेल विजयासाठी. चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. टॉस केला जाईल. जेरीमरी WB अँड सुमित 11 फणसपाडा. चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉसच्या दिशेने या, जिथे टॉस केला जाईल. 39 लक्ष असेल विजयासाठी. चला दोन्ही कॅप्टन्स आपण टॉसच्या दिशेने या. फणसपाडा टीम कॅप्टन उपस्थित आहे. चला जेरीमनी WB. स्वागत पुण्यात सर्व क्रिकेट रसिक, खेळाडू, प्रेक्षक आणि आपल्या मंचावरती उपस्थित असलेले सर्व घासपाडाचे ग्रामस्थ, संपूर्ण आपले आयोजक आणि महिला भगिनी हे सर्वांचं पुण्यात मनापासून स्वागत आहे. आपण पाहतात बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषक पर्व 5व आई जुदानीच्या या क्रीडांगणावरती रंगलेली स्पर्धा आणि लाख मोलाची स्पर्धा. 1,25,000चं आकर्षक असं पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर आपण पाहिलं तर या वर्षामध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहिलं तर बाईक, यापूर्वी आपण बायसिकल पाहिल्यात. आता बाईक आहेत, त्या बाईकवरती स्वार कोण होणार. या पहिल्या 4 पर्वामध्ये आपण जवळपास ज्या बायसिकल होत्या त्या बायसिकलवरती काही खेळाडू स्वार होऊन गेले. पण आता बाईक आहेत, त्या बाईकवरती कोण जाणार त्याची चर्चा उद्याच्या जवळपास त्या रविवारच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कुठल्या खेळाडूच्या नावावरती सर्वाधिक जास्त धावा असणार आहेत, कुठला खेळाडू जास्तीत जास्त विकेट घेणार आणि मॅन ऑफ द सिरीजवरती तो खेळाडू त्या कुठल्या लिस्टमधून कुठल्या ग्रुपमधून पुढे येणार त्याची चर्चा होणार आहे. त्यामुळे त्याही गोष्टीकडे आपण लक्ष देणार आहोत. परंतु या स्पर्धेसाठी काही आर्थिक देणगीदार आहेत. टॉस करूयात सुरुवातीला. जेरीमनी WB कॅप्टन.
कॅप्टन्स आपण या जेरीमनी डोलिव्ह बी. चला थोडंसं लवकर या. चला कॅप्टनला देखील पोहोचणं गरजेचं आहे. काही नियमावली असतात ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे. एखाद्या वेळी तुम्ही टॉस साठी लवकर पोहोचत नाहीत मग दोन गोष्टीचा सामना करावा लागतोय. मॅच सुरू होईल. जाऊयात मॅचच्या दिशेने. लेट्स प्ले. अंपायरनं इशारा घोषित केलाय. पहिला बॉल मैदानावरती डिलिव्हर. पहिला बॉल वेगाने हाताळलाय. आखूड टप्प्याचा बॉल, वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. जलद गतीने टाकलेला बॉल आपण पाहिला तर अनिकेत यांच्या माध्यमातून पहिलाच बॉल डिलिव्हर करण्यात आलेला आहे. एका ओव्हर नंतर आपण टॉस जो आहे तो टॉस तिथे करणार आहोत. कॅमेरामॅन देखील सध्या मॅच फोकसवरती तिथे केंद्रित केले जातात. पहिला बॉल डॉट आलाय. मयूर पाटील पुण्याच्या मैदानावरती स्ट्राईक इनवरती. आक्रमण हल्ला केलाय. हवेमध्ये बॉल आहेत आणि बॉल मात्र निघून जाईल गॅप मध्ये. बिटवीन द गॅप फ्लॅट सिक्सर. 6 रन. 6 रन. पंडारी शेत पडके विगलवाला बिनजोड चकडेवाला. पंडारी शेत पडके विगलवाला बिनजोड चकडेवाला. स्वागत आहे पुढे. पहा हा फटका कशा प्रकारे खेळला. उंच गेला. अनिकेतच्या षटकामध्ये आक्रमण केलं आणि भरपूर गॅप होता. भरपूर मोठा गॅप होता. त्या गॅपमध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. कदापि फिल्डर असतात तर आणखीन दोन गोष्टीवरती चर्चा असते. तिथे कॅचही होऊ शकलं असता पण कॅचही नाही झाला. षटकार आलाय आणि षटकारानं रन वाढल्यात. 6 वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला आतापर्यंत विचार केला तर 2 बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलक्यावरती या मॅच मध्ये आपण पाहिलं तर टार्गेट ठेवण्यात आलेलं तर जवळपास 39 धावेंचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. षटका दरम्यान पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेट. आखडी टप्प्याचा बॉल नाही खेळता आला. ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर टाकलात. मयूर आता मात्र जाणतायत. स्वतःवरती थोडं नाराज होत आहेत. त्यांना माहित आहे हा बॉल मात्र योग्य समाचार घेणं गरजेचं होतं पण नाही घेऊ शकले. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये कट करायचं होतं पण कट नाही करू शकले आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेलाय. 3 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. रन 6. बागपूरला गेले. कट करण्याचा प्रयत्न. पाठीमागे बॉलला अडवण्याचा प्रयत्न झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतात. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या. 7 धावा ऑन स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकतात. एका बाजूला मयूर पाटील, दुसऱ्या बाजूला प्रतीक पाटील. ही जोडी आहेत. यंग खेळाडू आहेत, युवा आहेत, अंडर एजचे खेळाडू आहेत. म्हणजे वय वर्ष 19, 20, 21, 22च्या वयामध्ये असलेले सर्व खेळाडू आहेत ते तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतात. फुलटच बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक कॅचची संधी. निसटलाय बॉल आता मधून. सुटलाय कॅच. मिळालं जीवनदान. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र झालाय. तोपर्यंत 2 धाबा आहेत. त्या 2 धाबा मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्या आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धाबा. ॲक्शन रिप्ले. फुलटच बॉल त्याला कन्वर्ट करायचा होता. प्रतीक पाटीलच्या बॅटमधून फटका खेळला होता. क्षेत्ररक्षक होते बॉलवरती आले होते. कॅच मात्र अंतिम मोमेंटला हातामधून निसटलात. थोडा लांब घेण्याचा प्रयत्न केलात आणि लांब घेण्याच्या प्रयत्नामध्येच हा कॅच सुटलेला आहे. तेही आपण मैदानावरती पाहिलं. पहिला 5 बॉलचा खेळ संपला. पहिल्या 5 बॉलमध्ये रन झाल्यात. 9 धाबा. चालू असलेली मॅच प्रेक्षकांच्या माहितीसाठी आई कोसमाई खार्डी बी आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर माऊली तलावपाडा बी या 2 संघादरम्यान सुरू असलेली मॅच. शेवटचा बॉल. लेग स्टंप थोडी मिस केले. बॉल पंच मात्र वळतायत. जे मागेल असतात आमच्या दिशेने आणि दर्शवतात. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 10 धावा करायचे. 39 अजून 29ची गरज आहे. येणारे बॉल शेष आहेत मैदानावरती 13 बॉलमध्ये 29. आणखीन एक बॉल लेग स्टंपला मात्र सोडून जाईल. एक्स्ट्रा रन तिथे मात्र टीमच्या टोटलमध्ये ॲड होतील. एक्स्ट्रा देखील मात्र शेवटी काउंट केल्या जात आहेत. आता एक्स्ट्रा रन देखील इथे काउंट केल्या जात आहेत. एक्स्ट्रा महत्वाचे आहेत परंतु पुनरागमन करण्याची संधी गोलंदाजकडे देखील आहेत. अनिकेतकडे पाहूयात. अनिकेत शेवटचा बॉल कशा प्रकारे फेकणार. कोलवटापाचा बॉल त्याने हाताला चांगला मारा केलाय. एक धाव तर मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. फेकी मात्र झालाय परंतु दुसरी धाव त्या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट ही सुंदर पाहायला मिळाली. 2 धावा आल्यात. षटकाचा खेळ मैदानावरती संपलाय. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती आपण धावा पाहिला तर जाऊन पोहोचतात 13 करायच्यात. 12 बॉलमध्ये अजूनही 26. 12 बॉलचा खेळ आहे. 26 ची गरज आहे. डीजेला थांबवतोय. जातोय प्रेझेंटेशन बॉक्स टॉस का बॉलच्या दिशेने. थँक्यू आदरणीय सन्माननीय वासुदेवजी पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. जेरीमनी डोलिव्ह बी विपक्ष सुमित 11 फणसपाडा असे 2 संघ एकमेकांसमोर असतील. घासपाडा कॉलिंग केलं. येस घासपाडा येतो. एकंदर मी मान्यवरांना विनंती करेन आपण दोघांना शुभेच्छा देऊन व्यासपीठावर विराज बनवायचा आहे. टॉस जिंकला जेरीमनी डोलिव्ह. काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षण.
बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही टीमला. एकंदरीत टॉस जिंकला जेरीमनी डोलिव बी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेला. जाऊया कॉम्बॉक्सच्या दिशेने. पुन्हा एकदा धनंजय पाटील सर जोडले जातील. नाही, टॉसही झाला पण आता दोनच गोष्टी होत्या की टॉस जिंकल्यावरती काय करायचं एवढंच आपण विचारण्यात आलेलं आहे. एका बाजूला जरीमरी डोलिव, खास करून आपण पाहिलं तर डोलिवच्या गावामध्ये गेल्यावरती ते जरीमरी आईचं मंदिर आहे, त्या तिथून आलेला हा संघ आहे जरीमरी डोलिवचा. आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल पुढच्या मॅचमध्ये खेळत असताना टीम फणस फाड्याचा संघ आपण पाहणार आहोत. रंगतदार मॅच होईल यात काही शंका नाही येत, मजा येईल त्याही मॅचमध्ये. पण सध्या सुरू असलेल्या मॅच इंटरेस्टिंग आहे. इथे लक्ष मैदानावरती आहे. 12 बॉलचा खेळ बाकी आणि 12 बॉलमध्ये करायचे रन 26. पहिला बॉल उडवलाय, हवेमध्ये खेळलाय, झेलची संधी, मोठी विकेट जाऊ शकते. ओहो, जीवनदान जीवनदान आहे. जीवनदानामध्येच आहे जीवघेणी कोणाच्या ठरणार, आता जीवघेणी ठरणार की काय, अशाच कंडिशन मध्ये सध्या हा मॅच आलेला आहे. जीवनदान मिळालंय. जीवनदान कोणाला मिळालंय? मयूर पाटील सारख्या मागच्या मॅच मध्ये ज्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला त्याला जीवनदान. पहा, साधा कॅच होता, सोपा कॅच होता, पण सागरच्या डोक्यावरती हातही आलेत आणि येणंही आता गरजेचं आहे. धावा झाल्यात 14 वरती 0 विकेट. मोठा फटका मैदानावरती खेळलाय, झेलची संधी, झेल घेतलाय, झेल संपलाय खेळ. प्रतीक पाटीलचा त्याला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. गॉन क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. खुला मैदान फोर्सी कसरची होते धमाल. अरे गावागावान खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटची शान, क्रिकेट जीव की प्राण आता प्रत्येकाचा झालेलाच आहेत. कारण की सुरुवातीला आपल्या विभागामध्ये शुक्रवार, शनिवार, रविवार या 3 दिवसामध्ये जास्तीत जास्त क्रिकेट व्हायचं, पण आता तसं नाहीये. आता आठवड्याच्या प्रत्येक वाराला पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा रेडी आहे दीप. पुढचा बॉल घेऊन दीपचा बॉल परेश आल्यात. परेशने मात्र आक्रमण केलंय आणि परेश पाटीलच्या बॅट मधून चेंडू मात्र निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. चौकार. थँक्यू. हात खोलण्याचे चान्सेस तुम्ही मोका दिला परेशांना. शॉर्ट बॉल टाकला, तोही लेगस्टम्पच्या बाहेर आणि परेश रेडी होते. परेशला माहित आहे यापूर्वी विकेट आलायत, मग तिथून आक्रमण करायचं आहे. रन मैदानावरती वाढलाय 4 ने. धावसंख्या धावफलक्यावरती जाऊन पोहोचतायत 18. 18 लॉस आपण विकेट करायचे 39 रन. धावा धावफलक्यावरती लगावल्यात 18. अजूनही जवळपास विचार केला तर 21 धावेची मैदानावरती गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ मैदानावरती संपण्यात आलेला आहे. पुढचे 3 बॉल. आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये पुण्याचा चेंडू आणि बॅटचा संपर्क तितका नाही पाहायला मिळाला. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये मात्र जात असताना मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलात. पहिला 4 बॉलचा खेळ पाहिलात तर पहिले 4 बॉल चांगले टाकलेत. दीपनं एक चौकार जरूर आला पण कमबॅक त्याने केलाय. 8 मध्ये करायचे 21 रन. या मॅचचं हे समीकरण आहेत, कराव्या लागतील टीम तलाव पडायला. ओहो, आणखीन एक चांगला बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा दीपनं या मैदानावरती घेऊन आलाय आणि नुसतं घेऊन नाही आला तर या मॅच मध्ये त्याने कमबॅकही केलाय. कमबॅक करत असताना आता मॅच रंगलेली आहेत. 7 बॉल मध्ये 21 धावेची गरज. 7-21 होऊ शकतात, कठीण तर नाहीयेत पण कराव्या लागणार आहेत. परेश पाटील मैदानावरती स्ट्राईक वरती. लेगस्टम्प थोडी मिस केलेत. 75 वळतायत, एक्सरसाइज करतात, दर्शवतात. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा बॉल आता काउंटिंग केला गेलात. एक्स्ट्रा बॉल आता मैदानावरती आलेले आहेत. थर्ड अंपायर नाही आहेत त्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला नाही दिल्या जाणार. सात बॉलचा खेळ मैदानावरती अजूनही बाकी आहे. धावेंची गरज जर आपण पाहिली तर 20. बॅटची एज, लीडिंग एज, परतची विकेट मिळेल. शेवटच्या बॉलवरती घेतलेला विकेट मॅचची कहाणी बदलवून टाकणार. तलावपाडा आणि खारडीमध्ये रंगलेला मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये गेलाय जिथे हव्यात 6 मध्ये 20.
थँक्यू. खेळ रंगलेला खेळ सध्या आपण पाहतायत गासपाडा HDL चषक 2025 मध्ये पर्व 5व्या मध्ये रंगलेला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज प्रसाद मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर आपण पाहिलं तर मयूर पाटील, दुसऱ्या बाजूला मोनिश पाटील मैदानावरती आहेत. पण श्रमता आहे, मयूर पाटीलकडे श्रमता आहे आणि मयूरचा एक कॅचही सुटला होता, ती आठवण आहेत. प्रसाद कदम आल्यात 6 मध्ये करायच्यात 20. या मॅचचं समीकरण हव्यात 6 मध्ये 20. पहिला बॉल हवेमध्ये अशी प्रेक्षक त्या ठिकाणी बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत. बॉलला स्टॉप करणं सध्याच्या कंडिशनला गरजेचं आहे. एक धाव घेतला, दुसऱ्याचा प्रयत्न फेकी चुकीच्या एंडला झालेली आहेत, त्यामुळे आता फलंदाज बाद होणार. विकेट येणार, पण चुकीच्या एंडला थ्रो केलाय, फलंदाज बाद. हे झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. कम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्या. थँक्यू. रंगलेला मॅच आहेत. 5 बॉलचा खेळ शेष, 19 धावेची गरज आहे. तिथे रनआउटच्या माध्यमातून विकेट आल्यात. हा बॉल निर्णायक आहे दोघांसाठी. आक्रमण समोर 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 पंचाच्या दिशेने अगदी मानवंदना देणारा हा षटकार खेळलाय. मयूरच्या बॅट मधून आलेला कणखणीत षटकार. 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. थँक्यू. म्हणून म्हटलं ना की हा खेळाडूची सुटलेली कॅच निर्णायक ठरू शकतो. हा खेळाडू महत्वाचा, या संघाचा सर्वाधिक महत्वाचा खेळाडू आहे मयूर. त्याच्या एजकडे जाऊ नका, त्याच्या वयाकडे जाऊ नका. कमी वय आहेत, पण कमी वयामध्ये जास्त प्रसिद्धी त्याने मिळवलेली आहेत, म्हणून तोच फेमस आहेत. 4 बॉलमध्ये 13ची गरज आहे. समोर प्रसाद आहेत, तो युवा खेळाडू आहेत. पाहूया 4-13. फुलटच बॉल आता 20 केलाय. बॉल मात्र पर्यंत निघून होतो. एक धाव तर घेतलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर झोन कडे आता रनिंग सुरू आहे. विकेट आलाय मैदानावरती. रनआउटच्या माध्यमातून विकेट आलाय. समीकरण आहे पुन्हा एकदा 3-12. 12 आहेत. 12 कोणाचे वाजणार ही आता माहित पडणार. डीजे सुमित आहेत, ऐकत एक गाणी आणि येऊयात मैदानावरती. 3-12. शिवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक भारी. आई शिवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक भारी. आई शिवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक भारी. आई शिवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक. रंगलाय खेळ, रंगलाय मॅचही रंगलाय आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आता हा मॅच रंगलाय. 3 बॉलचा खेळ मैदानावरती शेष आहेत. 12 धावेची विशेष गरज असणार आहेत. मॅच आपण पाहिला ऐकोस्माई खर्डी वर्सेस माऊली तलावपडामध्ये सुरू असलेला मॅच. त्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 27ला 4 विकेट गमावल्यात. विकेट आता माहिती नाहीत. आता इथून मॅचमध्ये एक चांगला बॉल टाकायचा आहे तो कोस्माई खर्डी टीमला, एक चांगला शॉट मैदानावरती खेळायचा, एक चांगला फटका मैदानावरती मारायचा तो माऊली तलावपाडा संघाला या मॅचमध्ये घेऊन येण्यासाठी. पण ती क्षमता मयूर पाटील यांच्याकडे आहे. पाहूयात मयूर कशा प्रकारे खेळ करणार. दुसऱ्या बाजूला प्रसादही आहेत. प्रसादने एक चांगला बॉल टाकलाय यापूर्वी. 3 मध्ये 12. 3-12ची गरज आहेत. पंच डेड बॉलचे क्षण घोषित करतायत. 3-12 वाला मॅच आहे. दबाव आहे, दडपण आहे, प्रेशर आहेत, सर्व काही आता वाढलेले आहेत. दबाव में कुछ लोग निखरते तो कुछ लोग बिखरते, हे क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं गेलं. आता इथून बिखरले तर मॅच संपल्यात. निखरण्याची गरज आहे. तुम्हाला पुढे जायचं आहे, एक स्टेप पुढे जायचं आहे. 3 बॉलचा खेळ शेष आहे. 12ची गरज आहे. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर पुण्यात मात्र समोर फटका खेळलाय. एक नंतर मैदानावरती घेतला. दुसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती करणार आणि दुसरी धावही मैदानावरती येणार. समीकरण पहा पुन्हा एकदा या मॅच मध्ये बदललेलं आहे. येणारे बॉल मैदानावरती शेष आहे 2 आणि 2 बॉल मध्ये करायचे रन 10. 10 कदम लावायचे आहेत. दोघांनी लावायचे 10 कदम. एका बाजूला खारडीलाही लावायचं आहे, दुसऱ्या बाजूला तलाव पाडायला लावायचं आहे. पाहूयात हा 10 कदम कोण लावणार. 2 मध्ये 10ची गरज. फटका खेळलाय. पाहिजे शरदाला नावाला पाहिजे. आला रे आला चकडेवाला, आला रे आला चकडेवाला बसून ऍक्शन रिप्ले पाहिला कशा प्रकारे स्ट्रोक खेळाय. सरळ बॅटे व्ही शेप मध्ये आणि लॉंग ऑनचे खेळाडू फक्त पाहत राहिलेत. इतका चांगला स्ट्रोक खेळलाय. बरोबर समोर आलाय आणि समोर नाही आता समोरच्या टीमची हवाई टाईट केलंय. हवा टाईट केलाय. इतका चांगला स्ट्रोक खेळलाय आणि मयूर सध्या मैदानावरती कारगिर म्हणून मी म्हटलं ना हा मयूर आहेत.
हा मयूर या संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. एक बॉल मध्ये करायच्या तर 4. बॅटची एज नाही नाही नाही, किस्मतची साथ तर नाही मिळाली, पण पाठीमागे कॅच घेतलाय. बायची लिडिंग एज लागली होती, पण प्रॉपर टायमिंग नाही होताना पाहायला मिळालं. पण मयूर लढले, चांगला खेळ खेळला. त्यामुळे मयूरसाठी टाळ्यांचं गजर होणं गरजेचं आहे. त्याने चांगली बॅटिंग केलीत, लढत राहिला. क्रिकेटचा खेळ आहे, तिथे हार जीत हा भाग इम्पॉर्टंट नसतो, तुम्ही किती लढलात त्याला महत्व असतं. पण मयूर लढले आणि वय कमी आहे, अजून कमी वयामध्ये येतो. चांगली कामगिरी सध्या तो करतोय, सर्वोत्तम कामगिरी करतोय, त्याबद्दल आपलं अभिनंदन असणार आहे. 5 शेवटचा बॉल कसा टाकलाय, ऑफ्टमच्या थोडासा बाहेर पुढे टाकला, थोडासा कट केला बॉलला. हवेमध्ये बॉल होता, पाठीमागे खेळून चुकी नाही केलीत. कदापि तिथे चूक घडली असती तर तो बॉल सीमारेषेच्या बाहेरच गेला असता, पण थांबवलं, कॅच घेतला आणि कॅच टिपत असताना हा विकेट